दुसरी जोडी पहा. नंबर 2 कोन AMP. पहा का इथं आकृतीमध्ये मी बरोबरच चिन्ह केलेले संगत कोण आहे. दुसरी जोडी कोन AMP. कोन AMP एकरूप कोन त्याचा संगत कोण कोणता आहे. MNR. कोन MNR. त्यानंतर तिसरी जोडी आपल्याला पाहता येईल. पहा या ठिकाणी चिन्ह केले पहा. कोन QMN. कोन QMN एकरूप कोन पुढे कोणता SNB. SNB. आणि आता शेवटची चौथी जोडी पहा फुली केलेली आहे गुणाकाराचं चिन्ह. कोन PMN. कोन PMN एकरूप कोन RNB. RNB. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या संगत कोणाचा गुणधर्म अभ्यासताना आपण चारही संगत कोणाच्या जोड्या या ठिकाणी एकरूपतेच्या चिन्हाने दाखवलेले. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय लक्षात आलं की दोन समांतर रेषेला छेदिकेमुळे छेदल्यानंतर तयार होणारे संगत कोन हे कसे असतात. एकरूप असतात. प्रत्येक जोडीतला कोन पाहिला तर तो काय असणार आहे. परस्परांशी एकमेकांशी एकरूप आहे. एकदा संगत कोणाचा गुणधर्म समजला की पुढचं एकदम सोपं आहे. पहा मी इथंच आता बदल करतो. पहा नंतर संगतच्या ऐवजी पुढे शब्द टाकू आपण व्युत्क्रम. व्युत्क्रम कोणाचा गुणधर्म. फक्त संगत शब्द काढला ना गुणधर्म पाठांतर करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. पहा व्युत्क्रम कोणाचा गुणधर्म समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन एकमेकाशी एकरूप असतात. मात्र व्युत्क्रम कोनाचा गुणधर्म अभ्यासताना दोन भाग आहेत त्याच्यात. बाह्य व्युत्क्रम कोन आणि आंतरव्युत्क्रम कोन. आंतरव्युत्क्रम कोनाच्या दोन जोड्या असतात आणि बाह्य व्युत्क्रम कोनाच्या दोन जोड्या असतात. म्हणून मग आपल्याला बाह्य व्युत्क्रम कोन एकरूप दाखवावं लागतील. त्याचबरोबर आंतरव्युत्क्रम कोन एकरूप दाखवावं लागतील. त्या आकृतीमध्ये आपण करू तयार. कशी पहा या ठिकाणी आकृतीवरून रेषा PQ समांतर रेषा RS रेषा AB ही छेदिका आहे. हा भाग जसाची तसाच राहणार आहे. म्हणजे परीक्षेमध्ये जर आपल्याला व्युत्क्रम कोणाचा गुणधर्म लिहा असा प्रश्न विचारला तर आकृती गुणधर्म काय सांगितला. समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन एकमेकांशी एकरूप असतो. आकृतीवरून रेषा PQ समांतर रेषा RS आणि रेषा AB ही छेदिका आहे. मग आता आंतरव्युत्क्रम कोन एकरूप दाखवू आपण पहिले. मी इथं स्टार करतो आणि लिहितो. पहा आंतरव्युत्क्रम कोन याचा गुणधर्म. मग याच्यात दोन जोड्या आहेत आंतरव्युत्क्रम कोनाच्या. आपल्याला माहिती आहे मी सांगितलं होतं मागच्या तासाला की झेड लक्षात ठेवायचा. झेड याच्यातला म्हणजेच या ठिकाणी हे आंतरव्युत्क्रम कोन आहेत. बरोबर. मग आंतरव्युत्क्रम कोन पहिली जोडी काय आहे. कोन PMN एकरूप. त्याचा व्युत्क्रम कोन कोणता आहे या कोनाचा MNS. कोन MNS ही पहिली व्युत्क्रम कोनाची आंतरव्युत्क्रम कोनाची जोडी एकरूप असेल. आता दुसरी कोणती आहे पहा QMN आणि त्याचा आंतरव्युत्क्रम कोन कोणता आहे MNR. म्हणजे चितलिना कोन QMN एकरूप कोन MNR. अशा प्रकारे
आंतर व्युत्क्रम कोनाच्या दोन जोड्या एकरूप दाखवल्या. आता आपल्याला बाह्य व्युत्क्रम कोन, बाह्य व्युत्क्रम कोन कोणते आहेत पहा. AMQ. लक्षात घ्या, मी मागच्या तासाला पूर्णपणे सांगितलं होतं हे बाह्य व्युत्क्रम कोनाची ही जोडी आहे आणि ही दुसरी आहे पहा. म्हणजे कोन AMQ एकरूप कोन RNB आणि दुसरी जोडी आहे कोन AMP एकरूप कोन हे पहा SNB. अशा प्रकारे व्युत्क्रम कोनाचा गुणधर्म आपण या ठिकाणी पूर्ण केला. ओके. यानंतर आपल्याला आंतर कोनाचा गुणधर्म अभ्यासायचा पहा. तर या ठिकाणी आपण काय करू, आंतर कोन तो थोडासा वेगळा आहे पहा, कारण संगत कोन एकरूप असतात, व्युत्क्रम कोन एकरूप असतात, परंतु आंतर कोन मात्र पूरक असतात आणि पूरक कोनाचं माप हे 180 अंश असतं. मग आपण आंतर कोनाचा गुणधर्म या ठिकाणी कसा लिहिता येईल पहा. आंतर कोनाचा गुणधर्म समांतर रेषांच्या छेदिकेमुळे, आपल्याला सर्व गुणधर्मासाठी ही एकच आकृती अभ्यासायची पहा. समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या आंतर कोनांच्या, इथं काय करणार आपण, आंतर कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन. आता इथं कोनांच्या मापांची बेरीज, म्हणजे पहिल्या दोन गुणधर्मासाठी ही वाक्यरचना बरोबर होती, परंतु आता आंतर कोनाचा गुणधर्म पाहताना पुढची वाक्यरचना बदलणार आहे पहा. की आंतर कोनाचा गुणधर्म काय सांगतो, आंतर कोन पूरक असतात, म्हणजेच आंतर कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या आंतर कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. आणि मग आपल्याला बाकी वाक्य रचना खालची तशीच राहणार आहे की या ठिकाणी आकृतीमध्ये रेषा PQ आणि रेषा RS या समांतर आहेत, त्याचबरोबर रेषा EB ही त्या दोन समांतर रेषेची छेदिका आहे आणि मग तयार झालेले या ठिकाणी आंतरकोन पहा, हे दोन्ही आंतरकोन आहेत. ओके. कोणता कोन पहिला पहा, कोन QMN आणि दुसरा कोणता आहे आंतरकोन, MNS. कोन MNS हे आता एकरूप नाही, त्यांच्या मापांची बेरीज ही किती आहे, 180 अंश आहे. त्यानंतर दुसरी जोडी घेऊ आपण या बाजूची, कोन PMN. कोन PMN अधिक कोन, त्याचा आंतरकोन कोणता, MNR. यांची बेरीज किती आली, 180 अंश. अशा प्रकारे आज आपण समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोन व त्यांचे गुणधर्म याचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यात अजून एक बाब लक्षात ठेवायची की सराव संच 2.2 घेताना आपल्याला विरुद्ध कोन पण माहित असले पाहिजे. या ठिकाणी पहा आकृतीमध्ये हा विरुद्ध कोन आहे, कोन AMPQ. याचा विरुद्ध कोन कोणता होतो, PMN. मग विरुद्ध कोनाच्या किती जोड्या तयार होतील, 1 2 आणि या बाजूच्या परत 3 आणि 4.
म्हणजे विरुद्ध कोण पण माहित असले पाहिजेत उदाहरणं सोडवताना. पुस्तकामध्ये उल्लेख नाही, परंतु जेव्हा आपण सराव संच 2.2 सोडतो तेव्हा विरुद्ध कोण पण माहित असले पाहिजे. आणि विरुद्ध कोणाची कंडिशन गुणधर्म काय आहे? एकरूप असतात. जर हा 50 अंशाचा कोन असेल तर त्याचा विरुद्ध कोन सुद्धा कितीचा असेल? 50 चा असेल. जसं आपण पाहिलं की संगत कोन एकरूप असतात, त्याचप्रमाणे व्युत्क्रम कोन एकरूप असतात, आंतरकोन मात्र पूरक असतात आणि विरुद्ध कोन एकरूप असतात. मग या सर्व गुणधर्माचा आपण अभ्यास केल्यानंतर सराव संच पुढे पुस्तकामध्ये पहा, सराव संच 2.2 सराव संच 2.2 प्रश्न क्रमांक 1. मी आता याचे उत्तर लिहिणार आहे. तुम्ही पुस्तक तुमच्याकडे आहेच आहे सर्व विद्यार्थ्यांकडे. मी फक्त प्रश्न सांगणार आहे काय आहे ते. की पहिल्या प्रश्नामध्ये दोन समांतर रेषा दिलेल्या आहेत पहा, रेषा M आणि रेषा N अशा दोन समांतर रेषा दिलेल्या आहेत शेजारच्या आकृतीमध्ये पहा. आणि P ही त्या दोन समांतर रेषेची छेदिका आहे, हे लक्षात घ्या. एक अक्षरी दिलेले आहे संपूर्ण. त्याचबरोबर या ठिकाणी एक कोन दिलेला आहे, तो 3x मापाचा आहे आणि हा एक कोन दिलाय तो x आहे. तर प्रश्न काय विचारले पहा, शेजारील आकृतीमध्ये रेषा M समांतर रेषा N असून P ही त्या दोन रेषांची छेदिका असेल तर x ची किंमत काय. मग आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आकृतीतले दोन्ही कोन कोणत्या प्रकारात येतात ते अगोदर पाहावं लागेल. मग लक्षात येते आपल्याला लगेच की दोन समांतर रेषा आतल्या बाजूचे कोन म्हणजे आंतरकोन आहेत. आणि आंतरकोनाचा गुणधर्म काय अभ्यासला आपण आताच? आंतरकोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. आंतरकोन पूरक असतात. म्हणजेच आकृतीवरून आपण काय लिहितो पहा, उत्तरामध्ये हे सर्व लिहायचंय. आकृतीमध्ये रेषा M समांतर रेषा N ह्या दोन्ही समांतर रेषा आहेत आणि छेदिका कोणती आहे? रेषा P. आंतरकोन कोणते येतं? 3x आणि x. मग यांच्या मापाची बेरीज 3x अधिक x बरोबर 180 अंश. पहा सोपे की नाही? आंतरकोन पूरक असतात म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज किती? 180 अंश. 3x आणि 1x किती झाले? बेरीज करा. 4x. 4x बरोबर 180 अंश. हा 4x ला गुणिले आहे, पक्षांतर प्रक्रिया करायची या ठिकाणी. आणि मग 4 हा गुणिले आहे, तिकडे गेल्यावर भागिले होईल. म्हणजेच x बरोबर 180 भागिले 4. आणि मग आता 4 च्या पाड्यात 18 आहेत का पहा. भाग देता येईल आपल्याला. 4 एक 4, 4 चोक 16, 17, 18, 2 उरले 20 झाले. 4 पंचे 20 आणि म्हणून x बरोबर 45 अंश. तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर x ची किंमत काढा सांगितलं होतं. x बरोबर 45 अंश. काही विद्यार्थ्यांना भागाकार जमत नाहीत असे करताना पहा, त्यांनी असं सेपरेट भागाकार करा. 180 भागिले 4, 4 चोक 16, 18 तून 16 गेले, खाली किती राहिले? 2, वरून घेतला 0, 4 पंचे 20. अशा प्रकारे करा. काही जणांना ही स्टेप लक्षात येणार नाही, तर तुम्ही भागाकार असा साईडला केला की बरोबर आपल्याला उत्तर मिळून जाईल. सराव संच 2.2 मध्येच आता
पुढचा प्रश्न थोडासा अजून वेगळा विचारलाय पहा. काठिण्य पातळी त्याची बदललेली. 1-2 मिनिटात लिहून घ्या ज्यांना लिहायचंय ते. झालंय लिहून सर्वांचं? ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2 पाहू आपण आता. प्रश्न दुसरा पहा काय दिलेला आहे. थोडासा बदल केलाय प्रश्नामध्ये. 2 रेषा दिल्यात. मुद्दाम मुलांना गोंधळात टाकण्यासाठी असे प्रश्न केलेले असतात पहा, की या 2 रेषा ए आणि बी या समांतर अशा दाखवल्यात आणि त्याची एक छेदिका आहे पहा, सी ही याची छेदिका आहे. या ठिकाणी 4x आणि या ठिकाणचा कोन 2x दिलाय. आता हे पाहिजे की बरोबर विद्यार्थी गोंधळून जातात, नेमकं काय करायचं तेच कळत नाही. तर मग आता या 2 समांतर रेषा आहेत ना, आपल्याला समजण्यासाठी तुम्ही कच्चं काय करा, अशा पद्धतीने काढून घ्या आकृती. ही ए आणि बी दोन्ही रेषा समांतर आहेत. त्यानंतर ही त्याची छेदिका आहे सी नावाची. या ठिकाणचा जो कोन आहे तो किती आहे, 4x आहे आणि या ठिकाणचा कोन 2x आहे. पहा लक्षात घ्या, ही स्थिती आली या ठिकाणी. मग एकदा सविस्तर आकृती केली की तुम्हाला समजून जातंय की आपल्याला या ठिकाणचा कोन शोधायचा, म्हणजे अंतर कोणाकडे जायचंय, विरुद्ध कोणाकडे जायचंय. मग आपण प्रथमतः हा कोन काढून घेऊ. हा किती आहे, इथला कोन 2x आहे, म्हणजे इथला कोन किती होईल रे, 2x होणार. हा 2x आला. आणि आता हा 2x आणि हा 4x हे कोणत्या प्रकारचे कोन आहेत, आंतरकोन आहेत. आणि आंतरकोन हे कसे असतात, पूरक असतात. आंतरकोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग आपण इथं लिहिणार उत्तरामध्ये लिहिताना आकृतीमध्ये रेषा ए समांतर रेषा बी, ह्या 2 कशा समांतर रेषा आहेत. आणि रेषा सी ही छेदिका आहे. आता बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल की हा 2x आणि 4x आंतरकोन कसे होतात बा. तर इथं आपल्याला एक कंडिशन अट दिलेली. अट काय आहे की हे विरुद्ध कोन येतं आणि विरुद्ध कोन कसे असतात, एकरूप असतात. म्हणजेच हा कोन 2x होईल आणि 4x आणि 2x हे दोघं आंतरकोन आहेत. म्हणजेच 4x अधिक 2x यांची बेरीज 180 अंश असेल. मग 4x आणि 2x ची बेरीज करा, 6x बरोबर 180 अंश गुणिले 6 आहे. तिकडे गेल्यानंतर काय होतील, पक्षांतर केल्यावर भागिले होतील. आणि मग 6च्या पाड्यात 18 येतात. 6 1 6, 6 त्रिक 18 आणि म्हणून x बरोबर 30 अंश असं याचं उत्तर येईल. म्हणजे सरासंच 2.2 मध्ये पुढे बरेचसे उदाहरण असे थोडेसे कॉम्प्लिकेशन वाढवलेले आहेत. पण ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा भाग समजलाय, मागचं गणित समजलंय, त्यांना 100